आदरणीय रामदासजी भटकर, नंदाताई पैठणकर, हेमलताताई, तरुण साहित्यिक प्रणव सरदेव, इतर मान्यवर आणि रसिक हो. एक थोडीशी सुधारणा करून पुढे जातो. मी लेखाचं वाचन करणार नाहीये, तर जीव एक मुखंड लेखक याच्यावर साधारणतः 25 मिनिटं मी बोलणार आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा मला या विषयावर मी कुठल्या विषयावर बोलणार असं विचारण्यात आलं, तेव्हा मी हा विषय सुचवला आणि नंदातेपासून सगळ्या लोकांनी मला प्रश्न पहिला विचारला की मुखंड म्हणजे काय. मुखंड या शब्दाच्या उच्चारावरून हा काय फारसा चांगला शब्द असेल असं वाटत नाही, पण या मुखंड या शब्दाच्या अर्थाकडे मी थोडासा नंतर येतो. याचं कारण असं की जीएनच्या बऱ्याच लेखन वैशिष्ट्यांविषयी गेल्या वर्षभरामध्ये बऱ्याच लोकांनी आपले विचार व्यक्त केले. मला एक असं वाटलं की एक त्यांचा लेखन वैशिष्ट्य हे थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं आहे, त्यामुळं त्याच्याविषयी थोडंसं बोलावं म्हणून मी हा विषय निवडला, जी एक मुखंड लेखक. पुण्याहून पश्चिम दक्षिणेला जो असं आपण जायला लागतो आणि कोल्हापूर ओलांडून आपण पलीकडे जातो, तेव्हा जी सीमारेषा येते ती महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषा, आणि मग त्याच्या उजव्या बाजूला एकसंबा गाव लागतं, जीएनचं स्वतःचं गाव. त्याच्यानंतर मग बेळगाव, धारवाड ही जीएनची जन्मभूमी आणि कर्मभूमी. तो जो भाग आहे साधारणतः 50 किलोमीटर अलीकडे आणि 50 किलोमीटर पलीकडे, त्या भागामध्ये बोलली जाणारी एक विशिष्ट अशी भाषा आहे. त्या भाषेमधले काही विशिष्ट शब्द आहेत आणि ती प्रामुख्यानं कन्नड प्रचूर मराठी किंवा मराठी प्रचूर कन्नड अशा स्वरूपाची भाषा आहे. जीएननी लिखाण केलं ते मराठीतून, पण त्या मराठीमध्ये त्यांनी त्या भागात वापरले जाणारे कानडी शब्द वापरले. सगळ्या कथांमध्ये नाही, काही कथांमध्ये हे कानडी शब्द त्यांनी मुद्दाम असे बेतून वापरायचे म्हणून, पेरायचे म्हणून असे पेरले नाहीत. ते अगदी सहजपणे त्यांच्या लिखाणात आले. आणि सुरुवातीला मराठी वाचकांना हे शब्द माहिती नव्हते. काही लोकांनी उत्सुकतेने त्याचा अर्थ शोधला, पण अशा शब्दांच्या वापरामुळे जीएनच्या कथांना एक विशिष्ट परिमाण प्राप्त होतं. म्हणजे कसं आहे की दळवींची कथा असेल, दळवींचं लेखन असेल, तर त्याला एक कोकणीची पार्श्वभूमी आहे. माडगुळकरांची कथा असेल तर साधारणतः सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेची त्याला एक पार्श्वभूमी आहे. जीएनच्या काही कथा मी पुन्हा पुन्हा सांगतो एवढ्यासाठी की जीएननी वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलं. म्हणजे फुंका लिहिणारा माणूस रत्न लिहू शकेल किंवा विदूषक लिहू शकेल किंवा कवठे लिहू शकेल, हे आपल्या कल्पनेत येत नाही. अगदी वेगळ्या कथा, त्यांच्या दृष्टांत कथाचा तर उल्लेखच नको करायला. पण काही कथा अशा आहेत की ज्याच्यामध्ये अगदी सामान्य तुमच्या आमच्या कथा आहेत, सामान्य माणसांच्या, आणि त्याच्यात जीएननी जी भाषा वापरलेली आहे त्या भाषांमधले काही शब्द हे असे आहेत की त्याच्यामुळं एक विशिष्ट भूभाग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो, आणि तो महाराष्ट्र कर्नाटक सीमे भागावरचा भूभाग. आणि तिथं बोलली जाणारी भाषा, तिथले लोक, त्यांची देहबोली, त्यांचे प्रश्न, त्यांचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यातून एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. नुसतं चित्र उभं राहतं असं नव्हे, तर ते चित्र ज्या समर्थपणे जीएनने आपल्या डोळ्यासमोर त्या चित्राचं पेंटिंग केलेलं आहे, ते पेंटिंग केल्यानंतर मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न पडतो, आणि या प्रश्नाकडे खरं तर मी शेवटी येणार होतो, की हा मराठी कुटुंबामध्ये जन्मलेला, इंग्रजीमध्ये ज्यानं MA केलं, इंग्रजी हा अध्यापनाचा विषय, वाचन बहुतेक सगळं इंग्रजीमध्ये केलं, या माणसाला हे सगळं कुठं सापडलं, या माणसाने सगळं कुठं बघितलं. काही उदाहरणं देतो मी नंतर. पण याच्यावरती जीएनने असं म्हटलेलं आहे स्वतः की चांगला शब्द जिथे मिळेल तिथून उचलावा. त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत. एक अगदी प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अर्भाट या शब्दाचं. माणसे अर्भाट आणि चिल्लर या पुस्तकानंतर खरं तर अर्भाट हा शब्द माणसे अर्भाट आणि चिल्लर जीएनच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालं. पण अर्भाट हा शब्द
त्याच्याविषयी जेनी या पुस्तकात किती छान लिहिलेलं आहे. अर्भाट म्हणजे काय? जे लिहितात की अर्भाट हा अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अर्भाट म्हणजे भव्य, खानदानी, थाटामाटाचा, अगदी क्लास. आणि जेनी उदाहरणं फार गमतीशीर दिलेली आहेत. जे लिहितात ऋषिकेशला गंगा कशी आहे? अर्भाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा होत्या? तर अर्भाट. मनसुरांचे गाणे कसे झाले? तर अर्भाट. मठातले जेवण कसे होते? तर अर्भाट. काय होतं, साधारणतः एखादा विशिष्ट भूभाग आपल्या डोळ्यासमोर उभा करायचा झाला की तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस हा सामान्य माध्यमांच्या मार्गाला लागतो. सामान्य माध्यम म्हणजे काय? तर नाटक आणि सिनेमा. नाटक सिनेमा याच्यामध्ये कानडी लोकांचं जे चित्रण केलेलं आहे ते इतकं थिल्लर केलेलं आहे बहुतांशी. वराडीन वाजंत्री किंवा मुंबईचं जावई असे काही ते सिनेमे सोडले तर. आणि प्रत्यक्षात कानडी ही भाषा कशी आहे? तर कानडी ही भाषा मराठी माणसासारखीच आहे की वरून ओबडधोबड वाटणारी, मराठी माणसाला थोडी अपरिचित वाटणारी, पण फार गोड भाषा आहे. आणि त्या कानडी भाषेचे मराठी भाषेबरोबर असलेले नातेसंबंध काय आणि कुठं ते साधर्म्य आहे आणि कुठं कानडी भाषा ही मराठी भाषेपासून दूर जाते, पहिल्यांदा ती कुठं दूर जाते अशी जीने फार गमतीशीर उदाहरणं दिलेली आहेत. आता मी मुखंड या शब्दाकडे येतो. जे लिहितात की मुखंड हा शब्द त्याच्या उच्चारावरून आणि त्या अक्षरांच्या मांडणीवरून त्या मुखंड या शब्दाचा अर्थ तोंडाळ, वावदूक असा असावा असं वाटतं. खरं तर कानडीमध्ये मुखंड या शब्दाचा फार चांगला अर्थ आहे. अतिशय उच्च, अतिशय चांगल्या दर्जाचा, पहिल्या रांगेतला असा त्या मुखंड या शब्दाचा अर्थ आहे. त्यांनी स्वतःच पत्रामध्ये लिहिलं की गाडगिळांसारख्या मुखंड लेखकांकडून अशी अपेक्षा आहे. मुखंड म्हणजे अगदी पुढच्या रंगातला. अशा फार गमतीशीर जीएनी काही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ असं की संताप हा शब्द आपण मराठीमध्ये वेगळ्या अर्थाने वापरतो, राग या अर्थाने संताप वापरतो. कानडीमध्ये संताप सभा म्हणजे शोक सभा. उद्दाम हा शब्द आपण उद्धट या अर्थाने वापरतो, पण कानडीमध्ये उद्दाम म्हणजे अत्यंत ज्याला पॉवरफुल म्हणता येईल. म्हणजे गडकऱ्यांची उद्दाम भाषा, गडकरी यांची उद्दाम भाषा म्हणजे गडकरी यांची अतिशय क्लास अशी भाषा. अशा या गमती जमती आहेत. आणि त्या गमती जमती मला असं वाटलं की वाचताना वाचकाच्या जर लक्षात आल्या नाहीत आणि आपण त्या थोड्याशा वाचकाला उलगडून दाखवल्या तर वाचकाला जीएनी जे लिहिलेलं आहे त्याचा जास्त चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल. जीएनी असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी की चांगला शब्द जिथे मिळेल तिथून उचलावा. जे जाता जाता काहीतरी असं लिहून जातात आणि मग ते आमच्यासारख्या वाचकांच्या, आपल्यासारख्या वाचकांच्या मनामध्ये फार दिवस रेंगाळत राहतं. एक थोडंसं वळण घेऊन जीएनी दुसरं जे लिहिलं आहे ते तुम्हाला सांगतो आणि मग मी या शब्दाकडे येतो. जीएनी शांता शेळकेने एक पत्र लिहिलेलं आहे. तर पत्रामध्ये लिहिलेलं आहे की शब्द कासवांप्रमाणे पटपट उलटत जावेत, मग त्याच्या मागे असलेले मऊ हळुवार अर्थ लक्षात येतात. त्याला उपमा काय दिली? त्यांनी कासवाची उपमा दिलेली आहे. कासवाची पाठ जी असते त्याला कचगडा म्हणतात, ती कठीण असते. त्याच्या आतमध्ये जो असतो तो मऊ असतो. त्यामुळे शब्द उलटल्यानंतर शब्दाची दुसरी बाजू दिसते. मला जीएनचं लेखन वाचताना नेहमी असं जाणवलं की जीएनच्या शब्दांच्या मागची ही जर मऊ हळुवार बाजू जर लोकांना दिसली तर कदाचित त्यांचं लेखन हे जास्त लोकांना कळेल किंवा जास्त प्रभावीपणे लोकांना कळेल. जीएने असं म्हटलं की मिळेल तो शब्द जिथे मिळेल तिथून चांगला शब्द उचलावा आणि आपल्या लेखनात वापरावा. मला फार वर्षापूर्वीची एक आठवण येते. मी नुकताच वाचायला लागलो होतो आणि आपण फार चांगले वाचक आहोत असा माझा गैरसमज होता, अजूनही आहे. आणि त्या काळामध्ये ते वाढूळ वय होतं. शेक्सपियर ज्याला ग्रीन सॅलड डेज म्हणतो असं ते वय. त्या वयामध्ये मी नारायण धारप यांची कादंबरी वाचली सैतान. आणि त्या काळी श्री नावाचं एक पाक्षिक निघत असेल. तर श्री नावाच्या पाक्षिकामध्ये मी
ऑन्ड्री रोज या चित्रपटाची कथा वाचली आणि मला त्या दोन्हीमध्ये साधं मिळालं म्हणून मी करू नये तो उद्धटपणा केला आणि धारपाना एक पत्र लिहिलं की मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, पण तुमच्या सैतान या कथेमध्ये मला ऑन्ड्री रोज मधले काही प्रसंग तुम्ही वापरले आहेत असं दिसतं. खरं तर धारपाने त्याकडे दुर्लक्ष केलं असं तरी चाललं असतं, पण धारपाने त्यांच्या सज्जनपणाने मला एक उत्तर लिहिलं. ते उत्तर वाचून मला मेलावून मेल्यासारखं झालं. धारपाने लिहिलं होतं की मी याच नव्हे तर आणखीन 1-2 कादंबऱ्यांमधले प्रसंग माझ्या या कादंबरीसाठी वापरलेले आहेत आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी लेखकाने कोणतेही साहित्य वापरावे या मताचा मी आहे. आपल्या पत्राबद्दल आभार. कधीही लिहित जा, पत्राचे स्वागतच होईल. या धारपांच्या सज्जनपणामुळेच मला हा आपण आगाऊपणा करायला नको होता असं वाटलं. जीएननी असं लिहिलेलं आहे की मराठीत काही शब्द मराठीत आहेत पण ते कानडी आहेत असं आपल्याला वाटतं. उदाहरणार्थ त्याने अभंड या शब्दाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याने उदाहरण पण असं दिलेलं आहे की मला इतकी भूक लागली आहे की मी एका वेळी आता 100 भाकरी खाऊ शकेल, काहीतरी अभंड बोलू नकोस. तसंच त्यांनी मंगळणे किंवा मंगळवणे या शब्दाचं उदाहरण दिलेलं आहे. येडताक या शब्दाचं उदाहरण दिलेलं आहे. या प्रत्येक शब्दाचा जर अर्थ आपल्याला कळाला, त्याच्या मागे जीएननी केलेला विचार जर आपल्याला कळाला तर आपल्याला जीएनचं लेखन जरा जास्त चांगलं समजेल असं मला वाटतं. जीएनच्या लेखनामधले ध्वनिवाचक शब्द जे आहेत, जीएनचं लेखन आपण बऱ्याचशा लोकांनी वाचलं असावं. भस्स दिशी बाहेर येणारी डुकरे असं ते एका कथेमध्ये म्हणतात. भस्स कण आणि भस्स दिशी यातला फरक आहे. त्या विशिष्ट भागामध्ये भस्स कण म्हणण्याची जी भस्स दिशी असं म्हटलं जातं. पोरांना गबागबा ढकलणारी तानी मावशी, बदक दिशी 2 पोरांना आत ओढणारी तुकाची बायको, चूर दिशी 2 लाकडे भिजवणाऱ्या काकू, ताट ताट तुटणारे धागे. तटा तटा हा नागर संस्कृतीमधला शब्द, ताट ताट हा गावाकडचा शब्द, असल देशी शब्द. भळभळ भळभळ सांडणारे शेव. येणे यावत पण फार गमतीशीर लिहिलेलं आहे की काही मराठी शब्दांचं कानडीमध्ये जाताना किंवा कानडी शब्दांचं मराठी मध्ये येताना लिंग बदलतं. शेव, ती शेव असं म्हणतो आपण, पण कानडीमध्ये त्याला नपुसक लिंगी ते शेव असं म्हणतात आणि त्याला ते भळभळ सांडणारे शेव असं म्हणतात. भळभळ हा शब्द साधारणतः द्रव पदार्थांसाठी वापरला जातो. भळभळ सांडणारे रक्त, शेवलासाठी ते भळभळ सांडणारे शेव. जीएनचे एक वैशिष्ट्य आहे, त्यांनी विशेषण आणि क्रियाविशेषण याच्यामध्ये रूढार्थाला सोडून त्यांनी क्रियाविशेषण आणि विशेषणांचा वापर केलेला आहे. म्हणजे रूढ अर्थानं आपण ज्या अर्थाने एखादं विशेषण वापरतो किंवा क्रियाविशेषण वापरतो त्याच्या पलीकडे जाऊन किंवा त्याच्यापेक्षा अगदी वेगळा असं त्याचा वापर करतात. कसा अप्रूप झाला आहे तुझा सदरा अशी तानी मावशी म्हणते. अप्रूप हा काय शब्द आहे? अपूर्वाईपासून जन्माला आलेला शब्द. त्या भागात अप्रूप असं म्हणतात त्याला. एक मी कैरिया कथेविषयी बोलतोय. कैरिया कथेमध्ये कमळीचं वर्णन करताना श्रीपू मामा म्हणतो की कोणाची तरी गाय व्याली म्हणताना ओळख देख नसताना तिकडे परातभर तिकडे सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई. एक त्या बाईचं संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की ओळख देख नसताना. ओळख देख म्हणजे काय तर ओळख पाळत नसताना. ज्या स्त्रीशी ज्या कुटुंबाशी आपली ओळखी नाही त्या कुटुंबामध्ये एखादी गाय व्याली असं कळल्यानंतर संकेत असा आहे गावाकडं की गाय व्याली म्हणल्यानंतर त्या गाईचं जे खरवस असतं, चीक असतो, तो गावोगावी वाटला जातो आणि ते जे ज्या भांड्यातून तो चीक दिला जातो ते भांड रिकामं द्यायचं नसतं असं संकेत आहे. त्या भांड्यामध्ये काहीतरी धान्य घालून द्यायचं असतं. पण असं कुठलंही भांड आपल्या घरी न येता कोणाची तरी गाय व्याली असं करता ओळख देख नसता तिकडं सूपभर तांदूळ पाठवणारी ती बाई. त्या बाईच्या मोठ्या काळजाचं उदाहरण करताना जी असं येतात. तुच्छतावाचक जर एखाद्या माणसाचा किंवा प्राण्याचा किंवा गोष्टीचा जर उल्लेख करायचा असेल तर त्याचा नपुसकलिंगी उल्लेख केला जातो. ते मोर, ते पारवाळ, ते माणूस
असा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा त्या माणसाविषयी, त्या व्यक्तीविषयी, त्या गोष्टीविषयी तुच्छता दाखवण्याची पद्धत आहे, तो त्या भागातला विशेष आहे. मला एक गोष्ट मुद्दाम इथे सांगावीशी वाटते की शहरी भाषा म्हणजे काय, प्रमाण भाषा म्हणजे काय. कुठल्या शहरात बोलली जाणारी भाषा ही प्रमाण भाषा. ज्या शहरामध्ये आपण सध्या आहोत त्या शहरामध्ये बोलली जाणारी भाषा ही प्रमाण भाषा, असा त्या शहरातल्या लोकांचा एक समज आहे. तो समज आहे की गैरसमज आहे, या वादात नको पडायला आपण. पण याचा अर्थ असा का की ती भाषा सोडून महाराष्ट्रामध्ये किंवा जगात इतर ठिकाणी जी भाषा बोलली जाते ती भाषा संपूर्णपणे चुकीची आहे का? मी उदाहरण देतो. चपाती हा शब्द आहे, गव्हापासून तयार केलेल्या रोटी म्हणून त्याला चपाती म्हणतात. हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पश्चिम दक्षिण महाराष्ट्रामध्ये चपाती आहे. तिकडं पोळी हा शब्द पुरणपोळीसाठी वापरला जातो. पुण्यामध्ये काही ठिकाणी मी चपाती हा शब्द वापरण्याचा अपराध केला तेव्हा लोक मला म्हणाले, चपाती ही कुठली भाषा बोलतोस तू? आम्ही त्याला पोळी म्हणतो. म्हणलं आमच्याकडे पोळी म्हणजे पुरणपोळी, पुरणाची जी पोळी नाही, चपातीपासून तयार केलेली रोटी भाकरीसाठी ती चपाती. शांताबाईंनी कितीतरी वेळा चपाती असा उल्लेख केलेला आहे त्यांच्या लिखाणामध्ये. त्यामुळं जीएनच्या लिखाणामधली कानडी जी आहे ती कानडी शुद्ध आहे का तर अजिबात नाही. कारण सीमा भागातली कुठलीच भाषा शुद्ध नसते. सीमा भागातली मराठी शुद्ध नाही आणि कानडी शुद्ध नाही. आणि ती शुद्ध नाही याचे फायदे कसे आहेत सांगतो तुम्हाला. अशाच एका कार्यक्रमामध्ये गिरीश कार्नाडांनी उल्लेख केला होता की त्यांनी जी काही नाटकांची जी कानडीत भाषांतर केली. गिरीश कार्नाडांची कानडी ही सुद्धा धारवाड बेळगावचीच कानडी, त्यामुळे ती सुद्धा शुद्ध नाही. सीमा भागावरची कानडी, बोलीभाषेतली कानडी. तर कार्नाड म्हणाले की मला ती कानडी येत असल्यामुळे माझा फायदा असा झाला की मराठीत मधली, मला वाटतं तेंडुलकरांचंच नाटक होतं ते, मराठीमधली नाटकं कानडीत आणताना मला माझी फार सोय झाली. त्यांनी उदाहरण दिल्याचं मला अजूनही आठवत आहे. ते म्हणाले होते की नाटकात एक वाक्य आहे की जेवण झालं पण काही खरं झालं नाही. आता याचं त्यांनी भाषांतर उठा आगती बकेन खरे आगलेलं असं केलं. आता खरे हा जो शब्द आहे तो काय कानडीमधला शब्द नाही, म्हणजे शुद्ध कानडीमध्ये हा शब्द नाही. हा सीमा भागातला शब्द आहे आणि हा भ्रष्ट कानडीमधला शब्द आहे, म्हणून त्यांना ते भाषांतर करता आलं. त्यामुळं ज्यांनी संवाद साधता येतो ती भाषा, ज्यांनी लोक एकमेकांशी संवाद साधू शकतात ती भाषा. पण जीएनची कानडी ऐकताना जीएनना स्वतःला फार चांगलं कानडी बोलता येत असेल, त्यांना समजती असेल, त्यांना कानडी लिहिता येते असेल किंवा नाही याच्याविषयी निश्चित माहिती मिळत नाही. पण त्यांनी काही गमती सांगितल्या आहेत की कानडी बोलताना मी काही गमती केल्या, मी काही बोललो आणि त्याचं लोकांनी चुकीचे अर्थ कसे काढले. फकीरा नावाचा एक त्यांचा नोकर होता आणि जीए हॉस्टेलला जेव्हा रेक्टर होते तेव्हा त्यांनी त्या फकीराला हॉस्टेलचा कॉरिडॉर झाडून घे असं सांगितलं आणि त्यासाठी त्यांनी दारे हा शब्द वापरला. आता दारे या शब्दाचा फकीराला माहिती असलेला अर्थ हा रस्ता असा होता. त्यामुळे फकीरानं कॉरिडॉर झाडून घेतलाच, पण त्या हॉस्टेल पासून त्या मुख्य हमरस्त्यापर्यंतचा मोठा रस्ता होता तोही झाडला. आणि जीएनने पुढे लिहिलेला की माझ्या ते वेळीच लक्षात आलं म्हणून बरं, नंतर तो रस्ता झाडत झाडत बेंगलोर पर्यंत गेला असता. भाषेत अशा गमती जमती असतात. आणि जीएनने काय वैशिष्ट्य महत्वाची गोष्ट केली की त्यांनी बोली भाषा जी आहे त्या भागातली जी बोली भाषा आहे त्या बोली भाषेला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे पुन्हा पुन्हा मला हेच वाटतं की हा माणूस, या माणसानं कुठं अशी पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये बुडी मारली आणि काय काय त्यांनी शोधून काढलं. अगदी ग्रामीण भागातल्या बायकांचा, अशिक्षित बायकांच्या बोलण्याचा शब्द आहे जळलं. आता जळलं हा शब्द वापरणाऱ्या तरी किती स्त्रिया शिल्लक आहेत मला माहित नाही, पण मी माझ्या लहानपणी हा शब्द स्त्रिया सरसकट वापरत असतात आणि तो तसा निर्विष शब्द आहे, त्याला काही विशिष्ट अर्थ आहे असं नाही. पण जीएननी ज्या संदर्भात हा शब्द वापरला, मुळात एखाद्या पुरुषाला स्त्री मनाची इतकी बारीक, सूक्ष्म आणि तलम जाणीव असणे आणि स्त्रिया जे शब्द वापरतात ते शब्द त्याच संदर्भात त्यांनी वापरणे, हे त्या लेखकाचं फार मोठं कौशल्य आहे. म्हणजे तुतीमध्ये जेव्हा
त्या बहिणीचा छळ होतो आणि का तर तिला आहेरात चांगली लुगडी दिलेली नसतात म्हणून, तेव्हा तिचा बाप आपलं सगळं शेत विकून टाकतो आणि त्याच्या बदल्यामध्ये काही रेशमी कपडे विकत आणतो, का तर ते आता आपल्या मुलीच्या सासरी देऊया आणि तिचा छळ थांबावा. तो छळ थांबत नाही, ती मुलगी वाचत नाही, हा भाग वेगळा. पण त्यात त्यांनी एक असा प्रसंग लिहिलेला आहे की ते कपडे आणले, ते आणल्यानंतर आबांनी सांगितले की आता आपल्याकडे काहीही राहिलं नाही, आपलं शेत गेलं. आणि त्या शेताच्या बदलात काय, तर ही 2-3 रेशमी लुगडी. त्या कपड्यावरून हात फिरवताना आई म्हणाली, कसले तरी छान कपडे असतात नाही जळले. छान कपड्यांच्या बाबतीत बोलताना ही स्त्री जळले हा शब्द वापरते. त्या शब्दामागे मोठी वेदना आहे. म्हणजे कौतुक आहे की हे चांगले शब्द हे आहेत, पण हे कौतुक असं निर्विष कौतुक नाहीये, त्याच्यामध्ये वेदना आहे की आपल्या मुलीचा तिच्या सासरी छळ होऊ नये म्हणून आपल्याला सर्वस्व आपलं, या मुलांचं भवितव्य आपण गहाणने टाकलं तर विकून टाकलं आणि काय आणले तर ही 3-4 रेशमी लुगडी आणली. कसली तरी छान कपडे असतात ना जळले. अशी जर या प्रत्येक शब्दांमागची जर आपण भूमिका लक्षात घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की जेनी जे लिहिलं तो एक अपघात म्हणून लिहिलं नाही. जेनी जे लिहिलं आणि त्यांनी आपल्या लिखाणामध्ये जे कानडी शब्द वापरले, ते कानडी शब्द वापरून त्यांना एक नुसतंच एक तो क्राफ्टचा भाग नव्हता, तर त्याच्यामागं त्यांची अतिशय सूक्ष्म अशी निरीक्षण शक्ती होती आणि त्याच्यामुळं त्यांच्या जेनच्या लिखाणाला एक वेगळं डायमेन्शन, एक वेगळं परिमाण प्राप्त होतं. आणि ते लक्षात आलं की आता एक उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा कानडीत बोलताना किंवा कानडीतले शब्द किंवा कानडी ज्यांची मातृभाषा असे लोक मराठीत बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये नामाचा लोप होतो आणि फक्त क्रियापद किंवा क्रियाविशेषण याचाच ते नामाच्या जागी वापर करतात. किंवा काय वेळा जर जोड नाम असेल तर त्यातल्या एका नामाचा लोप होतो. तानी मावशी मास्तरला आत्ताच्या टाक माझ्या मुलाचा दाखला असं म्हणते, शाळेचा दाखला असं म्हणत नाही, अशी म्हणण्याची पद्धत आहे. हे नाम आपोआप नष्ट होतं किंवा नामाचं लघुरूप होतं. हे फार बारीक आहे, हे फार सूक्ष्म, हा थोडासा कदाचित अभ्यासाचा विषय असेल. पण मला असं वाटतं की यांच्या लिखाणाविषयी इतकं बोललं वाचलं गेलेलं असताना यांच्या लिखाणाची ही एक बाजू अशी आहे की याच्यावर अधिक प्रकाश पडणं आवश्यक आहे. आणि जे आम्हाला आवडतात, जे आम्हाला समजतात आणि आवडतात, जे आम्हाला समजत नाहीत पण आवडतात आणि जे आम्हाला समजतही नाहीत आणि आवडतही नाहीत, अशी जी जेएनच्या वाचकांचे असंख्य प्रकार आहेत, त्यामधल्या प्रकारामध्ये जेएनचं जास्तीत जास्त जर आपल्याला आकलन व्हायचं असेल तर हा थोडासा अभ्यासाचा आणि थोडासा क्लिष्ट जरी भाग असला तरी आपण ते करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटच्या 5 मिनिटात मला खरं तर बोलायचं खूप होतं, पण शेवटच्या 5 मिनिटात मी आणखीन काही उदाहरणं देतो आणि थांबतो. आणि त्या शब्दांचा जे कसा वापर करतात, शब्द काय सगळ्यांकडे असतात, तुमचे आमचे शब्द आणि जेएनचे शब्द याच्यामध्ये काय फार फरक आहे अशातला भाग नाही, पण जेएननी काही शब्द अशा संदर्भात वापरलेले आहेत. उदाहरणार्थ विहिरीचं वर्णन करताना टमाम भरलेली विहीर असे जे म्हणतात. आता टमाम हा शब्द जो आहे तर जेने दोन संदर्भात हा शब्द वापरला आहे. टमाम भरलेली विहीर, आणि जेने पत्रामध्ये लिहिलेलं आहे की आमच्या लहानपणी 3 पैशाला बटर नावाचा एक बिस्किटाचा प्रकार मिळत असतो. बिस्किटाचा प्रकार नाही, एक पावाचा प्रकार आहे. आणि ते चहाच्या कपामध्ये टाकलं की ते फुगून तमाम होत असे. मग चमच्याने एखादा गड सर करावा तसं त्याच्यामध्ये तो चमचा घुसवून त्याचा घास खात राहणे हा आमच्या अतिशय आनंदाचा भाग होता. आता इथं तमाम हा शब्द त्यांनी ज्या संदर्भात वापरलेला आहे त्याला तोड नाही. नाग या कथेमध्ये बाबाजी आपल्या बुळ्या नवऱ्याचं बाबाजीचं वर्णन करताना लक्ष्मी म्हणते की यानं मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की तुझ्या टोप पदराला गाठ बांधायला बाई ठेवीन.
टोप पदराचं तुझं जे लुगडं असेल त्याला गाठ बांधायला पाय ठेवील आणि तुझ्या पुढ्यात बटर बिस्किटांची रास होते. काय अपेक्षा असतात गावाकडच्या एखाद्या साध्या बाईच्या लग्नानंतर? काय अपेक्षा असतात? तर एखादी हाताखाली बोलकरी नसावी आणि बटर बिस्किटांची रास. रास म्हणजे खरोखर रासच असं नाही, पण चहा बरोबर बटर बिस्किट खायला मिळणे या अतिशय पिचल्या गेलेल्या आणि भरडल्या गेलेल्या आणि हरणाऱ्या आणि असंख्य प्रश्नांनी वेढलेल्या विशेषतः बायकांचं वर्णन करताना मला वारंवार असं वाटतं. आणि हे महत्वाचं एवढ्यासाठी आहे की जीएनी जे लिहिलं तेच त्यांनी स्वतःच लिहून ठेवलं की माझ्या वयाच्या 25च्या आतमध्ये मी जे काही बघितलं त्या सगळ्या अनुभवांमध्ये आधारित आहे. आणि माझ्या सगळ्या पात्र म्हणजे या सगळ्या पात्रांना, माझ्या कथा म्हणजे या पात्रांना वाहिलं तर पण या माणसाने कुठं बघितलं आणि या माणसाचं कसं लक्षात राहिलं आणि या माणसाने हे कसं वापरलं. एक दोन उदाहरण सांगतो. मला खरं तर खूप उदाहरणं सांगायची होती, पण शब्द पुलंनी माडगुळकरांच्या बाबतीत जसं लिहिलेलं आहे की माडगुळकर म्हणजे कसे शब्दप्रभू होते, तर त्यांच्यासमोर खुद्द शब्द हमारे लिए कुछ सेवा म्हणून उभे राहत असावेत. ज्यांना जीए नावाच्या गारुडाने झपाटून टाकलेलं आहे त्यांना असं लक्षात येतं की हे या माणसाला कसं सुचलं असेल बाबा. आणि हे आपण कितीही वर्ष त्याच्यावर अभ्यास केला आणि किती त्याच्यावरती प्रबंध लिहिले, किती आपल्याला त्याच्यावरती PhD मिळाली, तरी यासारखं एक अक्षर सुद्धा आपल्याला कसं काय लिहिणं शक्य नाही. म्हणजे कमळीचं वर्णन करताना जे लिहितात की एखाद्या मळक्या पंचावर मोर बसावा तशी ती दिसत असे. तिच्या टाचा लाल पेरवाच्या फाक्याप्रमाणे आहेत. आणि आता हे पुढचं वाक्य जे आहे हे कसं त्यांनी लिहिलं असेल, हे त्यांना कसं सुचलं असेल, हे जर तुम्हाला कळलं तर मला सांगा. तिच्याकडे पाहिले की असे वाटे की तिचे रक्त आता उकळायला आलेले आहे आणि ते आता काही फार वेळ दम धरणार नाही. हे कसं लिहिलं असेल या माणसाने? तर अशी ती कमळी, अशी ती भेंडी फुटायला आल्यासारखी रुकबी. भेंडी फुटायला आल्यासारखी म्हणजे ज्यांना शेतीचा थोडा अनुभव आहे अशा लोकांना माहिती असेल की भेंडीचं रोप असतं, त्याच्यावर भेंड्या लागलेल्या असतात आणि त्या भेंड्या जर कोवळ्या काढल्या झाडावरून तर त्याची भाजी करता येते. जर एखादी भेंडी चुकार तशीच राहिली तर ती जून होते, त्यातले दाणे बी त्याचे मोठे होतात आणि मग हळूहळू जसे ते दाणे मोठे होतील तशी ती भेंडी अशी उलायला लागते आणि ती भेंडी फुटायला आलेली असते. तशी ती भेंडी फुटायला आल्यासारखी दिसणारी डुकमी. जास्त मला वाटतं स्पष्टीकरणाची काही गरज नाही. तर जीएनचं लिखाण म्हणजे फक्त एक पेंटिंग आहे असं म्हणलं जातं, पण मला त्याच्या पुढे जाऊन असं वाटतं की जीएनचं लिखाण म्हणजे एक शिल्प आहे आणि त्याला फक्त 2च मिती आहेत असं नाही, तर त्याला 3 मिती आहेत. 3 पेक्षा जास्ती असतील कदाचित. आज हा विषय निवडण्यामागे माझा उद्देश असा होता, एक तर मुखंड या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळावा आणि दुसरं म्हणजे की मुद्दाम एक जाणीवपूर्वक एक कल्ट म्हणून किंवा एक कौशल्य म्हणून किंवा एक स्टाईल म्हणून नव्हे, तर आपल्या लेखनामधला एक अविभाज्य भाग म्हणून जीएनी ज्या प्रकारे कानडी पार्श्वभूमी, कानडी शब्द, कानडी वाक्प्रचार आणि कानडी मराठी संस्कृतीत, संमिश्र संस्कृतीत वाढणाऱ्या लोकांची वर्णनं आपल्या कथांमध्ये केलेली आहेत. त्यामुळं या कथा एक वेगळ्या स्तरावर जाऊन बसतात. मला असं वाटतं की याचा जर आपण अभ्यास केला, असा थोडासा विचार केला की या शब्दांचा अर्थ काय, हा शब्द त्यांनी का वापरला, सगळ्या शब्दांचा अर्थ कळेल असं नाही. तुम्ही एकाच मिनिटात थांबणार आहे. ते थोडंसं गुलजारच्या कवितेसारखं आहे. पत्थर की हवेली को शीशे के घरों में तिनकों के नशे मन तक इस मोड़ पे आते हैं. म्हणजे काय माहित नाही यार. वो खुशबू की तरह जिसकी जुबा उर्दू की तरह म्हणजे काय माहित नाही. म्हणजे उर्दू आहे का उर्दू नाही माहित नाही. असं जीएनी काहीतरी गारुड मांडून ठेवलेलं आहे आणि
ते जितके वेळा वाचेल तितके वेळा ते त्यातला वेगळा अर्थ समजून जातो. हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे, मी म्हणाल तसं. पण ज्यांना तो अभ्यास करायचा नाही, ज्यांना फक्त जीए वाचायचे आणि त्यातला आनंद घ्यायचा, अशा लोकांनी सुद्धा जीएनी जे शब्द वापरले त्याच्या मागचे कानडी संदर्भ आणि कानडी संस्कृती आणि कानडी जगण्या वागण्याच्या पद्धती आणि कानडी लोक हे समजून घेतलं तर तो आनंद द्विगुणित होईल असं मला वाटतं. धन्यवाद.